मुलांनो, आज आपण बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर शिकणार आहोत. खूप सोपं आहे, काळजी करू नका. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ते नीट समजणार व तुमचा गोंधळ कधीच होणार नाही, म्हणजेच कन्फ्युजन होणार नाही. सर्वात आधी आपण बिफोर आणि आफ्टर म्हणजे काय ते पाहूया. तर मुलांनो, बिफोर म्हणजे काय? बिफोर म्हणजे मराठीमध्ये आधीचा किंवा मागचा. आफ्टर म्हणजे नंतरचा किंवा पुढचा. आता आपण याची काही उदाहरणे पाहूयात. बिफोर नंबर अँड आफ्टर नंबर हे शिकण्याआधी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहेत. ती बघा, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल की बिफोर म्हणजे काय, आफ्टर म्हणजे काय. या चित्रामध्ये मुलांनो, हत्ती आहे, वाघ आहे आणि उंट आहे. आता मुलांनो, तुम्ही मला सांगा, वाघाच्या आधी कोण आहे? म्हणजे वाघाच्या बिफोर कोणता प्राणी आहे ते मला तुम्ही सांगा. चला बघूया तुम्हाला येतंय काय ते. बघा मुलांनो, या चित्रामध्ये वाघाच्या आधी हत्ती आहे आणि वाघाच्या नंतर म्हणजे आफ्टर कोण आहे? बरोबर, वाघाच्या नंतर म्हणजे आफ्टर उंट आहे. आता या दुसऱ्या चित्रात तुमचे घर आहे आणि शाळा आहे. तर चला मला सांगा आता की हे घर शाळेच्या आधी आहे की नंतर आहे? बरोबर, हे आधी आहे, म्हणजे बिफोर. आता सांगा पाहू, हे घर शाळेच्या आधी आहे की नंतर आहे? बरोबर, हे कुठे आहे? शाळेच्या नंतर, म्हणजेच आफ्टर. आता आपण नंबरमध्ये बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर कसे पाहतात ते पाहूया. यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला तुमचे अंक म्हणजे नंबर्स पाठ असायला हवेत. आता मुलांनो, जसे आपल्या पट्टीवर नंबर असतात तसेच आपण लिहूयात आणि त्यामुळे तुम्हाला लवकर पण समजतील. इथे आपण 1 ते 10 नंबर लिहून घेतले आहेत. विच नंबर कम्स बिफोर 5? इथे 5च्या आधीचा नंबर विचारला आहे, म्हणजेच 1 मागे उडी मारायची आहे. नंबर आहे 4. आता 7च्या बिफोर कोणता नंबर येतो ते पहा पटकन. बरोबर, 1 उडी मागे घेतली की आपल्याला 6 नंबर भेटतो. आता आफ्टर नंबर पाहूया. आफ्टर नंबरमध्ये काय करायचं? 1 उडी पुढे घ्यायची. नंबर आहे 6. 6च्या आफ्टरचा नंबर कोणता येतो? म्हणजेच पुढचा नंबर. 1 उडी पुढे मारायची. बरोबर, 7. नंबर आहे 2. 2च्या आफ्टरचा नंबर कोणता येतो? 1 उडी पुढे मारली, म्हणजे 2 नंतर 3. मुलांनो, आता तुम्हाला मी एक गंमत सांगते, नीट ऐका हा. जरा डोकं लावा मुलांनो. बघा, हा रिकामी चौकोन या नंबरच्या आधी आहे की नाही? मग आधीचा नंबर लिहायचा. आणि जर का हा रिकामी चौकोन दिलेल्या नंबरच्या पुढे असेल तर नंतरचा नंबर लिहायचा. आहे की नाही सोपं? मुलांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आहे की नाही सोपं? चला तर मग पटकन लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचे आपल्या मुलांची दुनिया या